शुभेच्छा शुभेच्छा द्यावा आणि मनोगत मार्गदर्शन करावं. लायन्स क्लबचं ब्रीद वाक्य आहे होई सर. आणि मला वाटतं ही सगळी काम करणारी टीम आज लायन्सचे अध्यक्ष झाले असतील वैभव शेठ. आज सर्वात खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मला वाटतं स्टेजवर आला सर. म्हणजे बोर्डावर येऊन कार्यक्रम करताना दिसले असतील, बोलताना दिसले असतील, परंतु अनेक कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेणारं व्यक्तिमत्व, नारायणगावच्या सामाजिक जडणघडणीमध्ये सतत पाठीमागून का होईना पण सातत्याने प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देणारं व्यक्तिमत्व. आणि आज मला वाटतं गिरीश शेठ असतील किंवा आनंद असेल, ही टीम आहे. म्हणजे काही असलं तर ही टीम सातत्याने बरोबर असते. आणि आज त्यातले 2 मेंबर आहे, आज 3रा मेंबर काय चुकला आहे माहीत नाही, पण पुढच्या वेळेस असेल कदाचित तो. परंतु यांच्या माध्यमातून अनेक वर्ष सामाजिक उपक्रम करत असताना आज लायन्सच्या माध्यमातून वैभव शेठ बोलताना मला वाटतं बोलले पण पहिल्यांदाच असतील. गाणं बिणं तयार करतात ते चांगलं. आता सकाळी पण आजच्या कार्यक्रमात 2-3 बाईट दिल्यात. म्हणजे आजचा जे सामाजिक उपक्रम आपला सकाळी रास्ता रोको होता त्याला सुद्धा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद वैभव शेठ आणि सगळ्या टीमकडून आला. आणि मला वाटतं आपण आपल्या गावाच्या भागासाठी, आपल्या विकासासाठी आपण काय करायला पाहिजे आणि आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन कसं काम करता येईल यासाठीचा प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व आणि ही सगळी लायन्सची टीम आहे. मी खरं अधिकचा वेळ घेणार नाही, जेवायला भूक लागलेली मला माहिती सगळ्यांना. त्यामुळं ह्या व्यक्तिमत्वांना, ह्या टीमला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना तुमच्या कृतीतून तुम्ही काय करता हे दिसलं पाहिजे. आणि मला वाटतं आजचं गिफ्ट मला वाटतं ते अत्यंत त्या बाबतीत, कारण एखादं व्यक्तिमत्व सहृदय किती आहे, माणसांपेक्षा प्राण्यांचा, पक्ष्यांचा विचार करणारं व्यक्तिमत्व आज अध्यक्ष होतंय. मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना लायन्सच्या माध्यमातून एका टीमनी, लायन्सचा तालुक्याची शाखा ना ती लायन्सची, ही पण दोन्ही पण त्यांच्या माध्यमातून काही झाडं मला आलीत. डॉक्टर शास्त्री यांच्या माध्यमातून काही झाडं मला आलेली आहे. तर तुमच्या माध्यमातूनही काही झाडं आली तर बघा, आपण दरवर्षी 2-2.5 हजार झाडं लावायचा प्रयत्न करतोय, ते जपायचा प्रयत्न करतोय. त्या माध्यमातून पर्यावरणाचं संरक्षण करणं, पर्यावरणासाठी काम करणं हा एक वेगळा उपक्रम म्हणून सातत्याने आपण काम करतोय. लायन्सच्या माध्यमातून काही झाडं जर आपल्याला मिळाली तर निश्चित स्वरूपात तोही उपक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येईल. पशु पक्षी प्राणी ह्या बाबतीत आपण काम करतोय. कॅन्सरचा एक विषय तुम्ही सांगितला. आपलं मुक्ताई देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर आहे, नाना आहे तिथं. मुक्ताई देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून डायलिसिस सेंटरचं उद्घाटन होते. भविष्यातही सगळ्यात जास्त काम आपल्याला मेडिकल क्षेत्रातच करावं लागेल. मनोज भाऊंची माझी अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली आहे आणि त्या माध्यमातून एक उत्कृष्ट काम तुमच्याही माध्यमातून होत असताना आम्ही सगळी मंडळी आपल्याबरोबर निश्चित स्वरूपात उभी असणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या ह्या सगळ्या निवडीला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जगाच्या कल्याणा देह कष्ट व्हावा, कारणी लावावा सत्यासाठी, अशा वर्तनाने जन्माचे सार्थक, संतोषी निर्मिक ज्योती म्हणे. या उक्तीप्रमाणे ज्या समाजामध्ये आपण घडलो वाढलो तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि याच उद्देशाने खरं तर या व्यासपीठावर बसलेली सारी मंडळी आणि समोर बसलेली सर्व मंडळी ही जी काही एकत्र आलेली आहे ती केवळ आणि केवळ याच उद्देशाने सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. खरं तर आज लायन्स क्लब ऑफ नारायणगावच्या पदवीग्रहण समारंभाच्या निमित्तानं मंचावरील सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि या वर्षीचा लायन्स भूषण पुरस्कार जो मला आपण या ठिकाणी दिला, या सन्मानासाठी मला तुम्ही पात्र समजलं त्याबद्दल आपल्याला मनापासून त्या खरं तर धन्यवाद व्यक्त करतो, आपलं ऋण व्यक्त करतो. खरं तर 20 वर्ष मी देखील सर लायन्स क्लबमध्ये काम केलेलं आहे आणि लायन्स क्लबच्या शिस्तीमुळं खरं तर आज समाजामध्ये जे पण काय काम करतोय ते केवळ आणि केवळ लायन्स क्लबमुळं मी हे जे सर्व काम करत आहे. आता सध्या डिसेंट फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक उपक्रम आपण राबवत आहोत. खरं तर आता या ठिकाणी वेळ नाही ते सगळे उपक्रम आपल्याला या ठिकाणी सांगायचे, परंतु जे काय काम करतोय हे सर्व
लायन्सच्याच प्रेरणेतून खरं तर मी करत आहे. खरं तर पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि जे नवनिर्वाचित सर्व लायन्स क्लबचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, त्यांची सर्व टीम, त्याचबरोबर लिओ क्लबची सुद्धा सर्व टीम, त्या सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.